रॉबर्ट ग्रीन यांचं खूप सुंदर पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की तुम्ही लोकांना अगदी सहजासहजी तुमची अवेलेबिलिटी दाखवू नका किंवा तुम्ही लोकांसाठी सहजासहजी अवेलेबल होऊ नका. आता त्यांनी असं का म्हटलं याच्यामागे त्यांनी बऱ्याच स्टोऱ्या वगैरे एक्सप्लेन केलेल्या आहे. अ, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांसाठी अगदी सहजपणे अवेलेबल असतात तेव्हा लोक तुमची व्हॅल्यू करणं थांबवतात. लोक तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट करणं थांबवतात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांसाठी अनअवेलेबल असतात म्हणजे बराच वेळ वाट बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही लोकांसाठी अवेलेबल होता तेव्हा लोक तुमची जास्त रिस्पेक्ट करतात किंवा लोकांना असं जाणवतं की अरे ही व्यक्ती खूप इम्पॉर्टंट आहे किंवा ही व्यक्ती खूप जास्त बिझी आहे. आता हे तुम्ही पर्पजफुली केलं पाहिजे का? मी तर नाही म्हणणार की हे तुम्ही पर्पजफुली नाही केलं पाहिजे. पण तुम्ही जेन्युअनली अशा एखाद्या बिझनेसमध्ये आहात आणि तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी तुम्हाला सिरियसली घ्यावं, तर तुम्ही खरंच तुमची अवेलेबिलिटी लोकांना दाखवता कामा नाही. तुम्ही पर्पजफुली लोकांसमोर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करतायत अशा ठिकाणी तुम्ही अनअवेलेबल दाखवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून अनअवेलेबल म्हणजे याचा अर्थ हा नाही की तुम्ही आरामात म्हणजे काही काम नसताना तुम्ही आरामात तुमच्या कॅबिनमध्ये असू दे किंवा तुमच्या घरात असू दे किंवा तुमच्या कुठेतरी तुम्ही बसून निवांत टाइमपास करत आहात असं नाही मी म्हणत. तुम्ही जेन्युअनली तुमच्या पॅशनसाठी, तुमच्या बिझनेससाठी, तुमच्या जॉबसाठी तुम्ही जर फोकस्ड असाल आणि तुम्ही त्याच्यावर काम करत असाल तर अननेसेसरी लोकांना टाळण्यासाठी त्यांनी हा नियम सांगितला की तुम्ही अननेसेसरी लोकांसाठी जे फक्त तुमचा टाइम आणि वेळ वाया घालतात आणि ते त्यांच्याशी डिस्कस करून किंवा त्यांच्याशी बोलून म्हणजे फायदा तर काही होत नाही. उलट तुम्ही ती लोक येतात आणि तुम्हाला निगेटिव्हिटी देऊन जातात. अशा लोकांना स्वतःला अवेलेबल करून देणं टाळा. जेवढं अशा लोकांसाठी तुम्ही तुमची अवेलेबिलिटी कमी कराल तेवढी तुमची प्रोडक्टिव्हिटी जास्त वाढणार आणि तेवढी तुम्ही मेंटली फ्री राहणार. याचा एक फायदा असा की अशी लोक तुम्हाला सिरियसली सुद्धा घ्यायला लागतील की ही जी लोक असतात ना जी तुम्हाला काही झालं की फोन करतात किंवा जी तुमचा वापर एक विशिष्ट प्रकारचा डस्टबिन म्हणून करून घेतात म्हणजे काही झालं तरी कर फोन आणि त्यांच्या निगेटिव्ह सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून मोकळ्या होऊन जातात. ही लोक तुमच्याबद्दल सिरियस होतात कारण ती लोक प्रत्येक गोष्टी तुम्हाला येऊन सांगतात. याचा अर्थ हा नाही होत की ती लोक तुम्हाला सिरियसली घेत आहेत. ती लोक तुम्हाला एकदम कॅज्युअली घेत आहेत आणि कॅज्युअली घेतात म्हणून त्यांना असं वाटतं की ही व्यक्ती आपल्यासाठी कधीही अवेलेबल असते. तर असं करू नका. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असणार त्याच्यावरती जास्त फोकस करा. स्वतःच्या टास्कवर फोकस करा, स्वतःच्या करिअरवर फोकस करा. अशा व्यक्तींच्या जास्त कॉन्टॅक्टमध्ये या की ज्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात ग्रो होण्यासाठी मदत करतील, ज्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप स्ट्रॉंग करण्यासाठी मदत करतील, ज्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या हॅबिट्स इम्प्रूव्ह करायला मदत करतील. चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार तर तुम्हाला तुमचं लाईफ आणखी चांगल्या पद्धतीने प्रोग्रेस होण्यासाठी मदत होईल. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.